महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव व युवा सेनाचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ऐन निवडणुकीत झालेल्या या बंडामुळे शहरातील उद्धव सेनेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नंतर आता शिंदे सेना काय खटकलंय? खटकलं असं आहे की आम्ही कायम म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. माझे वडील 25 वर्षांनी एकनिष्ठ राहिले, मी राहिलो. या ठिकाणी शिंदे सेना ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस सुद्धा सगळे गेले, पण आम्ही ठाकरेंशी आणि पक्षाशी एकनिष्ठाने राहिलो. पण या ठिकाणी निष्ठेची किंमत नाही आम्हाला त्या ठिकाणी भेटली. कधी आम्ही त्यावेळेस साहेबांना प्रत्येक वेळेस कोणते कार्यक्रम असो, कोणते आंदोलन असो, 25 वर्ष आम्ही या सक्रियतेने काम केलं. सगळे गेले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण पक्षांना निष्ठेची किंमत नाही आहे या पक्षात आणि कार्यकर्त्याची किंमत नाही आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यकर्त्याची किंमत आहे ते एकनाथभाई शिंदे आहे, त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याचा निश्चय केला. पक्षावरती आरोप होते, पक्षाने गद्दारी केली का स्थानिक पदाधिकारी? ऐका, मी आत्ता पण हेच सांगतो, कार्यकर्त्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवली पण पक्षाने कार्यकर्त्याशी निष्ठा ठेवली नाही, असा विषय आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या त्याच्यातच. ज्याला हात धरून तुम्ही शिवसेनेत आणले, आज ते सोबत नाही, त्यांनी गद्दारी केली का खंत वाटली? काय खंत वाटते थोडीशी की आम्ही सगळ्या गोष्टी कसं असतं, शिवसेना हा परिवार असतो आणि परिवाराला सोबत घेऊन चालणं, सगळ्या गोष्टी करणं. पण इतर पक्षातून आलेल्या लोकांना अनेक जास्त त्यांना या गोष्टीचं हे करणं, त्यांना पक्ष माहीत नाही आहे काय असतं काय, तर त्या पद्धतीनं कुठेतरी या दिशा ही चुकत चालली होती त्यांची आणि अशा गोष्टीसोबत थांबू शकत नाही. आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत, तर ही गोष्ट कायम मनात खटकत राहिली. पण आता अशा परिस्थिती आली की जर आपण त्या ठिकाणी पक्षात आलो नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांना पण न्याय देऊ शकणार नाही आणि स्वतःला पण न्याय देऊ शकणार नाही. आता उमेदवारी संदर्भात आता काय निर्णय घेतला? उमेदवारी संदर्भात आम्ही आता एकदा चर्चा करू की उमेदवारी संदर्भात काय विषय आहे आणि त्यानंतर म्हणजे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू. आमचे सचिन भाऊ जाधव आहेत, अनिल शेठ शिंदे आहेत, संभाजीराव कदम आहेत, यांच्याशी एकदा चर्चा करून मग त्यानंतर ठरवू आम्ही. मग उमेदवारीवरती चर्चा करू. मग पक्षामध्ये असं कोणत्या अन्याय तुमच्यावर होत होतं की तुम्ही आता शिंदे सेनेकडे वळाले? नाही, उमेदवारीसाठी मी कोणत्या पक्षात आलेलो नाहीये. राठोडांनी उमेदवारी दिलेली आहे कायम 25 वर्ष नगर शहराला. दर एक हाती सत्ता या नगर शहरात अनिल भैया राठोड यांनी आणलेली आहे आणि पण पक्षाचे विचार एक ठिकाणी कुठेतरी वेगळे होत गेले. त्याचप्रमाणे पक्ष हा कार्यकर्त्यांकडे लक्षच त्यांचं काहीच हे नाहीये. तर इकडं मी जर ते मला न्याय नाही देऊ शकत तर मी कार्यकर्त्यांना कोणता न्याय देणार? याचं उदाहरण असं होतं की माझ्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळेस माझं पक्ष आलं नाही. मला म्हणजे कोणती आंदोलन जे केले मागच्या वेळेस पण गुन्हे दाखल झाले त्यावेळेस पक्ष आलं नाही. मग अशा वेळेस जर कार्यकर्त्याच्या मागं जर पक्ष उभा राहिला नाही तर मग कधी राहणार? आणि इथं एकनाथ शिंदेंचा आज आम्ही 25 वर्ष कार्यकाल बघितलेला आहे त्यांचा. ते कायम कार्यकर्त्याला ताकद देतात आणि अशाच ठिकाणी जर मला समाजसेवा करायची आहे, लोकांची मदत करायची आहे, तर एकनाथ शिंदे सारखे जर एखादा मजबूत नेता मागा असला तर आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल. युवा सेनेचा प्रदेश सभापती राजीनामा पाठवला? राजीनामा त्यांना पोच झालेला आहे, त्यांना भेटून जाईल. म्हणजे शिंदे सेनेने उमेदवारी दिली तर करा. 100% करू. पक्षाने जी जबाबदारी दिली, मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याप्रमाणे त्या ठिकाणी पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तर मी त्या ठिकाणी उचलणार. आज निष्ठेची किंमत उरलेली नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. जिथे कार्यकर्त्यांची किंमत आहे तो पक्ष म्हणजे शिंदे सेना, असा घणाघाती आरोप विक्रम राठोड यांनी ठाकरे सेनेच्या नेतृत्वावर आणि तीव्र टीका केली आहे. आम्ही पक्षाची एकनिष्ठ राहिलो, वडिलांनी 25 वर्षे निष्ठेने काम केले. शिंदे सेना स्थापन झाली तेव्हा अनेक गेले, पण आम्ही थांबलो. मात्र आज निष्ठेची किंमत उरलेली नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. जिथे कार्यकर्त्यांची किंमत आहे तो पक्ष म्हणजे शिंदे सेना, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, इतर पक्षातून आलेल्यांना महत्त्व दिले गेले, त्यांना पक्षाची दिशा माहिती नाही. हिंदुत्व, शिवाजी महाराजांचे विचार बाजूला पडत चालले होते.
अशा परिस्थितीत थांबणे शक्य नव्हते. शिंदेंबरोबर गेल्याशिवाय कार्यकर्त्यांना आणि स्वतःलाही न्याय देता येणार नाही. महापालिका निवडणूक प्रक्रियेत महानगर प्रमुखाने विश्वासात न घेतल्याने राठोड नाराज होते. पक्षप्रमुखांकडे जबाबदारीची मागणी करून न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात राठोड कुटुंबाचा केवळ वापर करून घेतल्यात आला आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. दरम्यान सोमवारी विक्रम राठोड यांची पत्नी तेजस्विनी राठोड यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत पक्षाला माझी गरज राहिली नाही, अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी उद्धव सेनेतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे अहिल्यानगरमध्ये उद्धव सेनेत राठोड विरुद्ध काळे असे दोन गट स्पष्टपणे समोर येत असून ऐन निवडणुकीत झालेल्या या बंडामुळे ठाकरे सेनेची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे.